मागच्या भागात आपण पद्मावती माचीवरील वास्तू पाहिल्या, पाली दरवाजा पाहिला आणि सुवेळ माचीचे नामकरण आणि माचीवरील बुरुज, वास्तू आणि गुप्त दरवाजे देखील पाहिले. आता पाहूया पुढे. तर मित्रांनो, फायनली आपण आता बाले किल्ल्याचा रस्ता चढतोय. बराच वेळ झाला आपण तिकडे मागे फिरत होतो. तर सुरुवात करूया इकडनं. आपण सुवेळा माचीवरनं आलो आहोत आणि आता हा बघा, हा बाले किल्ल्याचा रस्ता आहे. जाताना दिसत आहेत लोक. ही बघा इकडची सुवेळा माची आणि ही इकडे गेलं की पद्मावती. आणि इकडे बघा, इकडनं ह्या रूटने आपण आलो आता, जिकडनं लोक येताना दिसत आहेत. चला आता रस्ता बघा तुम्ही कसा आहे. सिंगल सिंगल लोग ही जा सकते हैं. ये बाबा ये. धन्यवाद. पायऱ्या बांधल्या काय रे? बरं आहे. हा किती बेकार पॅच होता. आवाज कमी करणार आहे. थोडेसे तुम्ही तिथेच थांबायला पाहिजे होतं. 4-5 जण आहेत खाली. जरासे वरती होता का नाही, ते इकडे जायचं. ओके, दिसल कधीतरी. हा काका पण आलेत. सचिन पाटील कराड. ओके. अरे काय म्हणता? काय तुमच्याकडे? तर हे आहे महादरवाजा. हा होता महादरवाजा आणि ह्याची हिस्ट्री खूप मस्त आहे. म्हणजे मी आज तेवढा अभ्यास करून नाही आलो आहे, पण इथे जे काही एक महत्त्वाचं ठिकाण आहे ना, म्हणजे आपला जो शत्रू होता अफजल खान, काही दिवसांपूर्वीच त्याचं पूर्ण थडगं हटवलं आहे. थडगं म्हणजे तसंच ठेवलं, वरचं स्ट्रक्चर हटवलं पूर्णपणे. तर त्याच अफजल खानाचं मुंडकं याच महादरवाजाच्या उजव्या कोनाड्यात आहे. तर ते कुठे आहे आपल्याला माहिती नाही आहे, पण तो आऊसाहेबांचा आदेश होता, मासाहेबांचा आदेश होता, जिजाऊसाहेबांचा आदेश होता. त्यामुळे ते तिथे पुरलं गेले आणि तो एक अपमानाचा बदला घेतला गेला होता. शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचा अपमान जो केला होता त्यांनी, त्याबद्दल तो एक बदला घेतला गेला होता. आणि म्हणून त्याचं मुंडकं छाटलेलं या किल्ल्यावरती आऊसाहेब असताना त्यांच्यासाठी घेऊन आले होते दाखवायला की अफजल खानाचा वध केला आहे आपण. आणि तेव्हा आऊसाहेबांनी आज्ञा केली की ह्या किल्ल्याच्या महादरवाजाच्या उजव्या कोनाड्यामध्ये त्याचं मुंडकं कुठेतरी पुरून टाका. तर आता आपल्याला माहिती नाही कुठे, आपण काय उकरायला जात नाही आहे, पण सांगते तुम्हाला, इथली खूप ही रंजक कथा आहे. तर मित्रांनो, हा बाले किल्ला आहे आणि हा त्याचा महादरवाजा. बाले किल्ल्याच्या दरवाज्यात उभं राहिलं की सुवेळा माचीचे विहंगम दृश्य आपल्या नजरेस पडते. बाले किल्ल्याचा महादरवाजा आजही भक्कम स्थितीत आहे, परंतु दरवाजासमोर एक भिंत होती, ती ढासळली असं म्हणतात. पण ती भिंत खरंच बुरुजा एवढी किंवा दरवाजा एवढी उंच असेल का, यात मला शंका वाटते. इथून आपण बाले किल्ल्याचा राजमार्ग पाहू शकतो. राजमार्ग एवढ्यासाठी की या ठिकाणाहून फक्त महाराज आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींनाच जाण्याची परवानगी होती. या मार्गाने कोणत्याही स्त्रीला जाण्याची परवानगी नसायची. महाद्वारातून प्रवेश केल्यावर समोरच दिसतं जननी मातेचं मंदिर.
तर ह्याच ठिकाणी मी मगाशी जी हिस्ट्री सांगितली ती ह्याच्या उजव्या कोनाड्यात म्हणजे तिकडे कुठेतरी असेल. काय सांगा, या झाडाखाली पण असेल. अफजल खानाचं शिर पुरलं आहे तर कदाचित मी त्या ठिकाणी उभा असेल, सांगता येत नाही. कारण मी आता ह्याच ठिकाणी आहे उजव्या कोनाड्यामध्ये, तर कुठेतरी असेल त्या काळी. तर आपण इकडनं थोडं आता पुढे जाऊया, किल्ला एक्सप्लोर करूया, बाले किल्ला. ह्या वरून दिसणारा व्ह्यू बघा. काय सांगा, यांच्या पूर्वजांनी देखील महाराजांना पाहिले असेल. अर्धचंद्र तळ्याच्या बाजूने आपण बाले किल्ल्यावर पोहोचलो. तर मित्रांनो, आपण बाले किल्ल्यावरती आहोत. ही सदर आहे आणि ह्या ठिकाणी आपला भगवा फडकतो आहे, दौलात. जय शिवशंभो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा पण मी येतो ना कुठल्याही किल्ल्यावरती आणि जेव्हा मी हे वाचतो ना, खूप दुःख होतं. ही राजवाड्याचे अवशेष हा शब्द आपल्याला मिटवायचा आहे काही करून, आणि पुन्हा होते तसे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही झालं तरी सरकारचा पाठपुरावा करून. हे खूप त्रासदायक आहे अवशेष. ह्या ठिकाणी सुरुवातीला महाराज राहिले असतील, म्हणजे राहिले होतेच म्हणा. या ठिकाणी सुरुवात छोट्यापासूनच होते, पण नंतर तुम्ही रायगडावरचा भव्य बाले किल्ला तर पाहिलाच आहे. मित्रांनो, खरं तर हा राजवाडा एवढा नसून तो 2 वाडे मिळून एक राजवाडा आहे असं मला वाटतं. एक शिवाजी राजांचा आणि दुसरा संभाजी राजांचा, आणि त्यापुढे आहे ती खास लोकांची सदर, म्हणजेच दिवाणे खास. वाड्याच्या उजव्या बाजूला जी वास्तू दिसते ते महाराजांचं कार्यालय असण्याची शक्यता खूप जास्त आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूला काही पाण्याच्या टाक्या आणि निवासी वाडे आहेत, आणि शेवटच्या टोकावर एक गॅलरी आहे. तिथून संजीवनी माचीचे सुंदर रूप पाहता येते. आपण डावीकडचा जो परिसर पाहतोय त्या ठिकाणी बाग होती असं म्हणतात, जी काळाच्या ओघात वाहून गेली असं अप्पा परब यांनी नमूद करून ठेवले आहे. तर ही आहे राज सदर इकडची बाले किल्ल्यावरची, आणि ह्याच्या मागेच आपण वाडा पाहिला मगाशी. तर मी इकडनं पुढे तिकडे मंदिराकडे उतरतो, तिकडनं जरा पद्मावती वरून कशी दिसते ती बघूया आपण. बघा, हा महाराजांचा राजवाडा, तिथे महाराज राहायचे. तर त्याच्या समोरूनच एक वाट खालती जाते इकडनं त्या मंदिराकडे, तिकडे जाऊया आपण. तर मित्रांनो, मी त्या ठिकाणावरनं उतरलो, महाराजांचा वाडा तिथे आहे, तिकडनं खालती उतरलो. आपल्याला इथे समोरच ही बाजारपेठ दिसते, बाजारपेठेचा बोर्ड लावलाय. आपण जिथे उभे राहून हा फोटो घेतला आहे तिथे आहे महाराजांचा राजवाडा. आणि तुम्हीच विचार करा, जिथे महाराज राहत आहेत, जिथे एकदम कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे, तिथे बाजारपेठ कशी काय असू शकते? त्यामुळे प्रथम दर्शनी हे राणी वसा आहेत असे दिसते. या ठिकाणी मंदिर आहे, ते मंदिरही आपण पाहूया. आणि हे पिण्यायोग्य पाणी आहे असं ते काका म्हणाले. तर मी इथली बाटली भरून बघतो कसं आहे आणि मग तुम्हाला सांगतो.
मासे बघू शकता. और ये पानी पीने योग्य तो है ही. देखिए पी सकते हैं इसको, कोई बात नहीं, कोई प्रॉब्लम नहीं, क्योंकि मैं खुद आपको पी के दिखाता हूँ. क्योंकि मैं इतने किले घुमा हूँ तो मुझे आइडिया है कौन सा पानी पीने लायक है या कौन सा नहीं है. खरंच पिण्यासारखं आहे, चांगलं आहे पाणी. बाले किल्ल्यावरचं पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे. कदाचित बंद आहे, बघूया आपण. नाही, उघडा आहे, पण मी आतमध्ये जाऊ शकत नाही आता. जय शिवशंभो, जय शिवशंकर. इकडूनच डोकं टेकवतो मी. जय शिवशंभो. पाणी घेतले गडावरचं, मी नक्कीच अभिषेक तर करणारच. तर पाहू शकता तुम्ही आतमध्ये अशा पद्धतीने हे मंदिर आहे. तर या मंदिराचं नाव आहे ब्रह्मेश्वर मंदिर, जे आता आपण पाहिलं. चला मित्रांनो, आता मी त्या कोपऱ्याला आलो आहे जिकडनं पद्मावती माची दिसते आपल्याला. बोलताना गडबड होते सगळी. तर पाहू शकता इकडे आलो आहे. आणि ही बघा समोर इकडून जो मार्ग पाली दरवाजाकडे जायचा तो भग्नावस्थेत आहे, त्यामुळे काही जाता येत नाही आपल्याला इकडनं. आपण गुंजवणे दरवाजा एकदम क्लिअरली पाहू शकतो इकडनं समोर. आणि ही समोर माची. आणि मी आता पूर्ण खालती उतरत नाही आहे, कारण तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. तर मी इकडनं खालती उतरतो. तर आम्ही आता संजीवनी माचीकडे जाऊ, बघूया कसं काय होतं आहे. तर मित्रांनो, ह्या शेवटच्या टोकापर्यंत मी आलेलो आहे. टोपी उडण्याचे चान्सेस आहेत. मित्र आधीच फिरून गेले होते, मला थोडं उशीर झाला म्हणून मी उशीर आलो. तर चला आता आपण सरळ महादरवाजात भेटूया, किंवा मग डायरेक्ट खालतीच भेटतो. आपण या बुरुजाकडून मागे फिरतो तेव्हा या खालच्या वाटेवर ब्रह्मदेवाच्या शिष्याची गुहा लागते. आणि त्यांनीच हे ब्रह्मदेवाचे मंदिर स्थापन केले, ज्यात आता शिवपिंड आहे. तर हा आहे बाले किल्ल्यावरचा सगळ्यात मोठा तलाव, चंद्र तलाव. आणि पुढे अशा बऱ्याचशा टाक्या आहेत तिथे मागच्या साईडला. मागे एक व्हिडिओ आला होता, लोक उड्या मारत होते पाण्यामध्ये आणि वाट लावली होती. तर मित्रांनो, इकडनं खरंच थंड हवा येते. किती ॲडव्हान्स असतील त्यावेळेची लोक. तर मी निघतो, उतरायला सुरुवात करतो. फायनली उतरला. मी 6 मी 8 आहे. 8 आणि हा 6. हां, तो सिनियर केजी, मी सेकंड स्टँडर्ड. बघा बघा केवढीशी पोरं आली आहेत. आता मी तिसरीला जाणार आणि हे पहिली. वा वा वा. काय सांगू? एवढूशा पोरांनी बालेकिल्ला सर केलंय राजगडचा. हे दगड बघू शकता कसे सुटले आहेत. आणि आपल्या जागी व्यवस्थित बसून आहेत. का तर देवाची कृपा. बघू शकता गॅप मध्ये. बघा, मी मागच्या वाटेने आलो आता तिकडनं. इथे आपल्याला दिसतं इथे दरवाजा असू शकतो, कारण असे कमानीचे दगड वगैरे, कमानीचे नाही दिसत आहेत पण असे अवशेष दिसत आहेत की ज्याच्यावरनं आपल्याला कळतं की तिथे दरवाजा असू शकतो. बालेकिल्ला मार्ग इथे लिहिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता निशाणीची जागा, असं तिथे फलक लावलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपलं जे निशाण फडकवलं जायचं, आणि सगळ्यांना माहिती आहे निशाण आपलं कुठलं आहे, तर ते आहे भगवा. तर तो आत्ता या क्षणाला या पोलवरती तर दिसत नाही आहे, पण तिथे आपल्याला जे कदाचित पुरातन जी जागा आहे तर त्या जागेवरती तर आपल्याला निशाण दिसतंच आहे. भगवा फडकतोय तिथे. आणि ह्या ठिकाणी या ज्या 2 तोफा आहेत, तर एक भग्न अवस्थेमध्ये फोडून टाकलेली आहे तोफ. कदाचित ही इंग्रजांनीच फोडली आहे, त्यांच्याशिवाय असे नतद्रष्ट नव्हते. आणि ही एक दुसरी तोफ आहे अजून एक,
ही बघा. तर ह्या पद्धतीने इथे 2 तोफा आहेत. तर मित्रांनो आपण सगळं वरती फिरून आलोय आणि आता आपण शेवटी आलोय सदरेजवळ. ही आहे सदर. आतून बंद आहे, छानपैकी तिला पॉलिश केलेली आहे सह्याद्री प्रतिष्ठानने. खूप त्याच्यावरती मेहनत घेतलेली आहे आणि खूप छान अशी दिसते ती आतमधून, पण तिला लॉक लावून ठेवलेलं आहे का ते माहिती नाही. असं सदर इकडनं तुम्ही बघू शकता आतमध्ये बघा. अशी आहे, अशी पद्धतीने दाखवायला लागते कारण ती बंद करून ठेवली आहे. तर ह्या ठिकाणावरनं खालती अजून एक इथे खलबत खाण्यासारखंच ही जागा आहे. इकडे जाऊन बघू काय आहे. अंधारी खोली आहे ही पूर्ण. थांबा, लाईट लावायला लागेल आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने ही खोली आहे. म्हणजे सदरच्या खालती अशी खोली आहे छोटीशी. ठीक आहे. तर मित्रांनो हे समोर दिसतोय तो आपल्याला दारू कोठार आहे, जिथे आपले बॅगा ठेवल्या होत्या ह्या ठिकाणी. तर आता तिथे जाऊया, ते घेऊया आणि निघूया संजीवनी माचीकडे. याच दारुगोळा कोठारामध्ये सध्या जेवण दिलं जातं, सगळ्यांसाठी वाढलं जातं. म्हणजे ठीक आहे, गावकऱ्यांसाठी एक पर्याय उपलब्ध झालेला आहे. हे बघा, या ठिकाणी जेवण बनवलं जातं आणि अशा पद्धतीने ह्या ज्या भिंती आहेत त्या जुन्याच आहेत, त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही आहे. कोनाडे सुद्धा दिसतात आपल्याला त्या काळचे बनवलेले, ज्याच्यामध्ये दिवे लावले जातात. या ठिकाणी पाहू शकतो आपण असे. आणि आता माकडं सुद्धा येत आहेत, कोण नाही आहे म्हटल्यावरती. पत्रे फक्त नव्याने टाकले, उद्ध्वस्त झालं होतं हे वरचं सगळं गेलं होतं. आता इकडनं आम्ही निघू. इकडनं निघाल्यावरती आम्ही सनसेट बघणार आहोत आणि सकाळचा सनराईज, सकाळचाच असतो म्हणा सनराईज. तर सनराईज सुद्धा तिकडनंच बघणार आहोत. तर चला आता आपण तिकडे जाऊया. रायगढ़, राजगढ़, जहाँ पे शिवाजी महाराज के पदस्पर्श हुए हैं, उस किले से निकलते हुए बहुत तकलीफ होती है. चलिए मित्रांनो, संजीवनी माचीकडे निघालो आहे. चढ दम भरतो इकडे, चढ बऱ्यापैकी आहे संजीवनी माची. तर इकडे जाऊया आपण. समोर बघा सूर्य